नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. पहा, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन म्हणजे NLMच्या भरघोस यशानंतर आपल्या राज्यातील पशुपालकांसाठी आलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि बहुचर्चित योजना आहे. चला तर मग या योजनेची सध्याची स्थिती काय आहे आणि त्यातले बारकावे काय आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आजच्या या चर्चेचे मुख्य 5 टप्पे असणार आहेत. एक म्हणजे ही पशुधन उद्योजकता योजना नक्की काय आहे. दुसरं, दलालांपासून कसं सावध राहायचं. तिसरं, पारदर्शक DBT प्रणाली. चौथं, योजनेची सद्यस्थिती आणि त्याला होणारा विलंब. आणि पाचवं, आपण कोणती सुरक्षित तयारी करून ठेवायची. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, पशुधन उद्योजकता योजना आणि पशुपालकांसाठी असलेला शासनाचा दृष्टिकोन. आता पहा, या योजनेचा मुख्य हेतू फक्त काहीतरी तात्पुरती आर्थिक मदत देणं हा अजिबात नाहीये, तर आपल्या पशुपालकांना खऱ्या अर्थाने उद्योजक बनवणं हा यामागचा मूळ उद्देश आहे. आणि हो, ही काही एका महिन्यापुरती किंवा वर्षापुरती मर्यादित असणारी योजना नाहीये बरं का. ही एक निरंतर चालणारी अत्यंत मोठी मोहीम आहे. NLM नंतर राज्यातली ही सर्वात मोठी पशुधन योजना आहे, जी तळागाळातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सक्षम करणार आहे. आता वळूयात दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, दलालांपासून सावधान. कारण सध्या फसवणुकीच्या घटनांमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. झालंय काय, 1 मे रोजी ही योजना सुरू होईल अशी चर्चा होती, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. पण इथेच खरी गोम आहे. याच उत्साहाचा गैरफायदा घेत काही एजंट्स आणि दलालांनी बाजारात अफवा पसरवायला सुरुवात केली आहे. ते काय करतात? आमच्याकडूनच तुम्हाला हमखास लाभ मिळेल अशी खोटी आश्वासनं देतात. तुमचे फॉर्म भरून देण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी करतात आणि सर्वात धक्कादायक म्हणजे तुमची मूळ कागदपत्रे स्वतःकडे जमा करून घेतात. हे सगळं अत्यंत धोकादायक आहे आणि यापासून आपण सर्वांनी 4 हात लांबच राहायला हवं. हे प्रकार इतके वाढलेत की पशुसंवर्धन विभागाकडे याच्या ढिगाण्या तक्रारी गेल्या आहेत. त्यामुळेच शासनाने आणि पशुसंवर्धन विभागाने अत्यंत स्पष्ट शब्दांत एक कडक इशारा दिलाय की अशा कोणत्याही अफवांना किंवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. शासनाचे हे निर्देश आपण सगळ्यांनी खूप गांभीर्याने घ्यायला हवेत. आणि म्हणूनच आपण आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे येतोय, पारदर्शक DBT प्रणाली, जिचा मुख्य उद्देशच या दलालांना दूर ठेवणं हा आहे. आता हा फसवणुकीचा प्रकार थांबवण्यासाठी शासनाने काय केलंय तर त्यांनी DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही ऑनलाईन प्रणाली आणली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे या मध्यस्थांचं किंवा दलालांचं दुकान कायमचं बंद होणार आहे. या ऑनलाईन पोर्टलमुळे होणार काय तर योजनेचा जो काही लाभ आहे तो कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय थेट तुमच्या म्हणजे मूळ अर्जदाराच्या बँक खात्यात सुरक्षितपणे जमा होणार आहे. एकदम ट्रान्सपरंट काम. थोडं नीट विचार करून पहा, दलालांची ती खोटी आश्वासनं आणि आपलं अधिकृत शासकीय पोर्टल यात जमीन आसमानाचा फरक आहे. हे एजंट्स तुमच्याकडे बेकायदेशीरपणे पैशांची मागणी करतात, तुमची महत्त्वाची कागदपत्रं अनोळखी माणसांच्या हातात जातात. याउलट सरकारी पोर्टल कसं आहे ते 100% मोफत आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे अर्ज करण्याची प्रक्रिया ही अर्जदाराच्या स्वतःच्या उपस्थितीतच पूर्ण केली जाते. त्यामुळे अशा भामट्यांपासून दूर राहून अधिकृत मार्गाचाच वापर करा. चला आता पुढच्या आणि चौथ्या भागावर नजर टाकूया, योजनेची सद्यस्थिती आणि विलंब. नक्की हा उशीर का होतोय? सुरुवातीला असं ठरलं होतं की हे पोर्टल साधारणपणे 1 मेच्या आसपास सुरू होईल, पण सध्या आपण पाहतोय की या प्रक्रियेला थोडा वेळ लागतोय. साहजिकच आता सर्वांच्या मनात एकच मोठा प्रश्न घोळत असेल की या बहुप्रतीक्षित पोर्टलला सुरू व्हायला नेमका विलंब का होतोय. तर या विलंबामागे काही अत्यंत ठोस अशी कारणं आहेत. पहिलं म्हणजे लॉन्चच्या वेळी कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून काही तांत्रिक सुधारणा सुरू आहेत. दुसरं म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या तक्रारी आल्यात त्याची दखल घेऊन योजनेच्या रचनेत काही महत्त्वाचे आणि सुरक्षित बदल केले जात आहेत. आणि तिसरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या अधिकृत उद्घाटन कार्यक्रमाचं योग्य नियोजन सुरू आहे. या सगळ्या गोष्टी एकदम अचूक करण्यासाठी थोडा वेळ तर लागणारच ना. म्हणूनच आताची परिस्थिती पाहता आपण सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे अधिकृत अपडेट्सची शांतपणे वाट पाहणे. विनाकारण घाई किंवा गडबड करून चुकीच्या व्यक्तींच्या जाळ्यात अडकण्याचं काहीच कारण नाहीये. पशुसंवर्धन विभागाकडून योग्य वेळ आल्यावर जाहिरात दिली जाईल आणि अधिकृत माहिती सर्वांपर्यंत नक्की पोहोचवली जाईल. आता आपण वळतोय शेवटच्या म्हणजे 5व्या भागाकडे, सुरक्षित तयारीचे टप्पे. योग्य पद्धतीने आपली तयारी कशी असावी. हा जो आपल्याला मध्ये वेळ मिळालाय ना त्याचा आपण खूप हुशारीने वापर करू शकतो.
तयारीचे अधिकृत आणि सुरक्षित टप्पे अगदी सोपे आहेत. पहिला टप्पा, यावेळेचा उपयोग करा आणि आपली सगळी आवश्यक कागदपत्रे शांतपणे एका ठिकाणी जमा करून ठेवा. दुसरा टप्पा, स्वतःचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह असल्याची खात्री करा. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरा टप्पा, पशुसंवर्धन विभागाकडून पोर्टलची अधिकृत लिंक प्रकाशित होईपर्यंत थोडा संयम ठेवा. आणि हो, या सगळ्या प्रक्रियेतला सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा प्रत्यक्ष अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल ना, तेव्हा अर्जदाराने स्वतःच्या उपस्थितीतच अर्ज भरणं बंधनकारक आहे. यासाठी फक्त आणि फक्त स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि स्वतःचंच आधार कार्ड वापरा. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही एजंट किंवा दलालाला या प्रक्रियेत घुसू देऊ नका, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला वावच राहणार नाही. आणखी एक गोष्ट, जसजशी उद्घाटनाची वेळ जवळ येईल तसतसा एक नवीन धोका समोर येऊ शकतो. तो म्हणजे फेक पोर्टल्स किंवा बनावट वेबसाईट्स. अधिकृत योजनेची हुबेहूब कॉपी करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. फक्त आणि फक्त पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. शेवटी जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतोच. ही एवढी मोठी योजना खरोखरच आपल्या ग्रामीण उद्योजकांसाठी एक मोठी क्रांती घडवेल की त्याआधीच हे दलाल आणि बनावट पोर्टल्स आपली ही सुवर्णसंधी हिरावून घेतील? याचं उत्तर आपल्या सर्वांच्या सतर्कतेतच दडलंय. अधिकृत माहितीची वाट पहा, सजग रहा आणि सर्वात महत्त्वाचं, सुरक्षित रहा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवीन आणि अधिकृत अपडेट्स आले की आपण पुन्हा नक्की भेटूया.